सरकारशी जुळवून घ्या बंडखोरी आधी एका खासदाराचा राऊतांना त्याने अर्जव केलेली बंड करण्याआधी एका खासदाराचा राऊतांसोबत दिल्लीत संवादही झाला। काम करणं अवघड झालंय। बंडखोर खासदाराकडून राऊतांसमोर खंत व्यक्त केली गेली। बंड करण्याआधीचा एका खासदारासोबतचा संवाद रोखठोकमध्ये प्रसिद्ध करण्यात आलाय। तुमच्याकडे जुळवून घेण्याचा फॉर्म्युला आहे का? राऊतांनी हा प्रतिसवाल विचारला। लोक बोलतात तुम्ही मिंध्यांकडून 15 कोटी स्वीकारले असंही राऊतांनी म्हटलं आणि यानंतर ते खासदार तडकन उठून निघून गेले। राऊतांनी रोखठोकमधून हा दावा केलाय। गायब झालेले एक खासदार भेटले आणि त्यांचा आणि माझा संवाद हा एक राजकीय दस्तऐवज ठरावा। ते खासदार वेळ घेऊन दिल्लीत भेटायला आले। साहेब जरा बोलायचं होतं। मी म्हटलं बोला। कसं होणार? काम करणं अवघड झालं। मी म्हटलं का? काय झालं? विकासाचा निधीच मिळत नाही। जरा सरकारशी जुळवून घ्या। मी म्हटलो सरकारशी कसं जुळवून घ्यायचं? तुमच्याकडे काही फॉर्म्युला आहे काय? अरे बाबा स्पष्ट बोला, तुम्हाला तंबू बदलायचा आहे। एक लक्षात घ्या, तुम्ही राजकारणातून पूर्ण बाद झाला होता। तुम्हाला पक्षाने उमेदवारी दिली, निवडणुकीचा खर्च दिला, कार्यकर्त्यांनी रक्ताचं पाणी केलं, उद्धव ठाकरे यांनी प्रचार केला, तेव्हा तुम्ही खासदार झाला। तुम्हाला भाजप शिंदेविरोधात मतदान झालं। विरोधी पक्षात शिवसेना आहे हे तुम्हाला माहित होतं ना? सरकारकडून निधी मिळणार नाही, संघर्ष करावा लागेल हे सुद्धा माहित होतं। आता खासदार झालात, भाव वाढला आणि पक्ष बदलताय। तो म्हणाला विकास कामांसाठी। मी म्हणालो अहो अद्याप पंतप्रधान मोदींच्या वाराणसीत विकास झाला नाही, तुम्ही कोणत्या विकासाच्या गप्पा मारताय? हा फक्त बहाणा आहे। लोक बोलतात तुम्ही मिंद्यांकडून 15 कोटी स्वीकारले, हा कसला विकास निधी म्हणायचा? त्यावर ते खासदार तडकन निघून गेले।